नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर समिधा गांधी यांची मज्जाच मज्जा ही कथा. तत्पूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावे. तर सुरू करूया आजची कथा. सकाळपासून नुसता वैताग आला होता. आज सकाळी नळाचं पाणीच गेलं. पाण्याची मोटर बिघडली. चरफडत तळमजल्यावरनं बादलीने पाणी भरायला लागले. पाणी भरल्यावर चहा करायला गेले तर दूध खराब झाले होते. लेकाच्या नाकदुऱ्या काढून त्याला दूध आणायला पाठवले. चहा होय तो लाईट गेले. झाले. मिक्सर बंद. इडली करायची होती नाश्त्याला. मग काय, चटणी पाटा वरवंट्यावर वाटली. सगळे आवरून जरा कुठे पेपर वाचायला हातात घेतला तर फोन वाजला. आधी वाटले घेऊच नाही, पण मग कोणाचा महत्त्वाचा फोन असेल तर असा विचार करून फोन उचलला. काय ग, मजेत ना? माझ्या एका नव्यानेच मैत्री झालेल्या मैत्रिणीचा फोन. ती म्हणजे आनंदाचा धबधबाच. सतत हसरी आणि आनंदी. तिच्या आयुष्यात कधी प्रॉब्लेम्सच येत नाहीत की काय. मला तिच्या या स्वभावाचे नेहमीच आश्चर्य वाटायचे. तर तिचा फोन आल्यावर आपसुकच मी सकाळपासूनच माझी रडकथा तिला सांगितली. तशी मी पटकन नव्याने ओळख झालेल्या व्यक्तीशी एवढे बोलत नाही, पण आज बहुतेक जास्तच वैतागले होते. त्यातही हिला काय एवढे प्रॉब्लेम्स असणार आहेत का? हिचे काय जाते सतत हसायला. आम्हाला बघा किती प्रॉब्लेम्स आहेत हे दाखवून देऊन तिलाही थोडे अपराधी वाटायला लावावे, या सुप्त विचाराने मी तिला माझी रडकथा ऐकवली असावी. अय्या किती मज्जा ना. या तिच्या प्रतिक्रियेने माझा चेहरा बघण्यासारखा किंवा न बघण्यासारखा झाला होता. आता यात काय मज्जा, मी करवादले. अगं असं काय करतेस? पाणी तळमजल्यावरनं आणायला लागले ना. पण तुझ्याकडे तर लिफ्ट आहे म्हणजे बरं आहे ना. अगं आमच्याकडे तर रोजच पाणी तळमजल्यावरनं भरायला लागतं, त्यात लिफ्टही नाही. पण माझी मज्जा आहे. मला वेगळा व्यायाम करावाच लागत नाही. मी मस्त शिडशिडीत आहे, ते या पाणी भरण्यामुळेच. आता दूध फाटलंय ना, मग मस्तपैकी आटवून साखर वेलची घाल. आम्ही त्याला छैना म्हणतो. छान लागतो नुसता किंवा पोळीबरोबर खायला. आणि दूध आणायला म्हणून का होईना, तुझा मुलगा आज वेळेवर उठला असेल. त्याची कॉलेजला जाताना गडबड उडाली नसेल, हो ना? बघ आहे ना मज्जा. आणि चटणीचं म्हणशील तर पाटा वरवंट्यावर वाटलेल्या चटणीची चव काही औरच असते. अगं बाई खरंच की. चिडचिड करण्यामुळे या गोष्टी माझ्या लक्षातच आल्या नाहीत. मी तिला लगेच कबुली दिली. असू दे ग, त्यात काय एवढं. बरं मी फोन अशासाठी केला होता की उद्या माझ्याबरोबर एका वृद्धाश्रमात येशील का? तिथे मंडळातर्फे मंगळागौरीचा कार्यक्रम करायचा आहे, त्याबद्दल ठरवायचं आहे. येशील ना? आधी मला एका सेकंदासाठी जमणार नाही म्हणावेसे वाटले, पण मग म्हटले येईन ना, नक्की येईन. अरे वा, मग काय मज्जाच मज्जा, ती खळखळून हसत म्हणाली. तिचा फोन झाल्यावर कितीतरी वेळ मी तिचाच विचार करत होते. ती आनंदी कशी याचे थोडेफार गमक मला कळायला लागले असे वाटत होते. मीही ठरवले, काही ऑफिसेस कशी सौजन्य सप्ताह पाळतात तसा आपण मज्जाच मज्जा सप्ताह पाळायचा. दुपारी कामवाली आली नाही. मी मनातल्या मनात म्हणाले, अरे वा, आज मी मस्त सगळी भांडी लख्ख करीन. कपाचे कान, टोपांच्या कडा मस्त चकचकीत करेन. आहे ना मज्जा? आज दूध उतू गेले. अरे वा, त्या निमित्ताने ओट्यावर सांडलेली साय हातापायाला चोळली. हातपाय एकदम मऊ झाले. आणि ओट्यावरचे सगळे सामान काढून साबणाने ओटा स्वच्छ केला. किती मज्जा. आज महत्त्वाचे कागद मिळत नव्हते, त्यामुळे हे माझ्यावर रागवले. हे ऑफिसला गेल्यावर मी सगळे कागद काढून व्यवस्थित फाईल्स बनवल्या. किती छान ना. माझे आणखी 1-2 कागद सापडत नव्हते, ते पण सापडले. हळूहळू माझी चिडचिड कमी व्हायला लागली. माझाही स्वभाव अधिक आनंदी होऊ लागला. प्रत्येक प्रसंगातील जमेची बाजू मी पहिल्यांदा पाहायला शिकले. मज्जाच मज्जा सप्ताह संपला तरी माझी मज्जाच चालू होती. पुढच्या आठवड्यात आमचा मंगळागौरीचा कार्यक्रम जवळच्या वृद्धाश्रमात आहे. तिथल्या काही आज्या पण आमच्याबरोबर काही खेळ खेळणार आहेत. आहे की नाही मज्जा? धन्यवाद.